नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये स्वागत आहे। नागपंचमीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आणि दंतकथा आहेत, ज्यामुळे या सणाचे महत्त्व स्पष्ट होते। चला तर मग जाणून घेऊया नागपंचमीची पौराणिक कथा। आटपाट नगर होतं। तिथे एक शेतकरी होता। त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस। शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाड लागला व ती लवकरच मेली। काही वेळाने नागिन तिथं आली। आपलं वारूळ पाहू लागली। तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला। तसं तिच्या मनात आलं, ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली, या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनात घेतले। म्हणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला। त्याचबरोबर सर्वजण मरून गेले। पुढं तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली। तिच्या घरी येऊन पाहिले तर काय, बाईने पाटावर नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली आहेत। त्यांची पूजा केली आहे, दुधाचं नैवेद्य दाखविला आहे, नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत। पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली, चंदनात आनंदानं लोळली। मुलीला म्हणाली, बाई तू कोण आहेस, तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली। नागिन म्हणाली, बाई भिवू नकोस, विचारल्या प्रश्नांची उत्तरं दे। तिने सारी हकीकत सांगितली। ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे काही चांगलं नाही। तिने मुलीला सारी हकीकत सांगितली। तिला फार वाईट वाटलं। मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला। नागिनीने तिला अमृत आणून दिले। ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली। तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं। सर्व मंडळी जिवंत झाली। सगळ्यांना आनंद झाला। तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली। तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा। तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला। जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी आम्हा तुम्हाला सर्वांना हो, ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सफर संपूर्ण। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।